गोपाला म्हणजे सगळे याला आमच्याकडे पोंगा पंडित म्हणतात. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. आपल्या मतापुरी गावामध्ये अभिनेते भारत गरजपुरी यांचे आगमन झालेले आहे. आज आपल्या गावाचा सत्कार समारंभ आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी जाणार आहे मदापुरी. तिथे येणार आहे ॲक्टर सोनालीताई कुलकर्णी आणि भरत दादा गणेशपुरे ते येणार आहे आणि आमदार पण येणार आहे आमचे. ते दाखवत तुम्हाला. पहिल्यांदा जातो गाडी पार्किंगमध्ये लावली आम्ही. घेतली चाबी, गाडी काढायची आहे. ओमचं झालं की जातो आणि माहीत पडेल तिथे किती गर्दी पडतो. तो ही गाडी काढतो नंतर जातो. पोचलो आम्ही आता मदापुरीमध्ये. ओम आणि हेमांशी माझ्यासोबत आणले मी. हेरिटेज शाळेजवळच आहे. इथे येणार वाटते ते. मदापुरीची ग्रामपंचायत. याचे आहे सरपंच साहेब मदापुरीचे टाळा यांच्या आधी. आणि या भावानं बोलावलं मला यानं समजलं आणि यानं गडी त्याचा मित्र आपल्यासोबतचे 2 तिकडे गेलेले आहे. शाळेचाच कार्यक्रम आहे, ग्रामपंचायत शाळेचा. मदापुरी तरक्की बनवून घ्या. हे ग्रामपंचायत समोरचे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि स्वयंपूर्ण ग्राम व्यवस्था घडविणे हे उद्दिष्ट समोर ठेवून माननीय मुख्यमंत्री यांनी हे अभियान राबविले आहे. सर्व गावकरी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले आहेत. थोड्याच वेळात आगमन होणार. आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन इथे होत आहे. आले गणेशपुरे. मला वाटते सगळे आले ना. हरीशभाऊ पेंपळे पण आले. आमदार साहेब. महाराष्ट्रींनी पावले आपल्या आदर्श ग्राम मदापुरी येथे पडणं म्हणजे सौभाग्याचं लक्षण आहे. अतिशय साधा. आता गेले ते गावाला राऊंड मारायला. बघू शकता गर्दी. आता चाललो आम्ही मंदिरात गेलेले आहे ते आमदार साहेब आणि गणेशपुरे. हे बघू शकता पब्लिक. हेमांशू इकडे आपले सोबतचे. मांगा ओम आहे आणि तो मित्र आहे. आम्ही जातो मंदिरात. हे आहे लहरी बाबाचं मंदिर. अंदरून दाखवत तुम्हाला. हे आहे लहरी बाबा आणि हे मंदिर अंदरून असं काय. हे दादा व्हिडिओ पाहत असते आपले. हे सर्व व्हिडिओ पाहत असते आपले आणि फॅन आहे. हेमांशानं घेतलंय गिम्बल. डीजे आहे. भाऊचा गिम्बल आहे. आम्ही चाललो आंब्याच्या वाडी. आमदार साहेब इथं. आम्ही तिकडे पोहोचून राहिलो पुऱ्या गावात. आमदार साहेब इथं आहे. कसं वाटतं नवीन घर भेटून? एकदम आनंद. तुला गेला लावून घ्या मग इथं. असं मस्त संध्याकाळचं असं बसायचं. अगे हे लावून काय चापे त्याची वेगळी देतो तुम्हाला. फोटो काढायसाठी गेलं. फोटो चापे. ओके ठाकरे साहेब भेटूया. चला, ठाकरे साहेबांना घरकुल भेटलेलं आहे. आपल्याला पण घरकुल भेटणार आहे या योजनेअंतर्गत. बऱ्याच ठिकाणी घरकुल योजना आहे. गावागावात सुरू झालेली आहे. गावगाव तंत्र तयार झालेलं आहे. हे या गावात आहे पण तुमच्याही गावात पाहिजे. मी
तुमच्याही गावात येणार आहे. तयार आहे ना मग? बोला बोला भजन. गर्दी बोंगे आहे. गणेशपुरे साहेब आहे आणि गर्दी बोंगे. द्रोणाला काही सुचू देऊन नाही राहिला. कानावर पोचली आणि बघू शकता किती मस्त मस्त येऊन राहिले. इथं आहे कार्यक्रम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्वांचे मी आदर्श ग्राम मधापुरी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मधापुरी काय काय या गावानं केलेलं आहे ते आपण सगळे मिळून बोला लहरी बाबा की कामं या गावात झालेले आहे. या सगळ्या पोस्टरनुसार हे सगळं गाव चालते आहे. त्यामुळे तुमचे सगळ्याचे परत धन्यवाद मानतो मी. तुम्ही जे खरोखर ज्या मणी असतात त्या प्रत्यक्षात उतरवलेल्या आहेत. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हे जे गाव आलेलं आहे त्याचं तुम्ही खरोखर सोनं करून राहिलेलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला गजानन महाराज की जय. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. याची तुम्ही ताईने बचत गटाअंतर्गत हे सगळं उद्योग करून हे गरम गरम भजे केलेले आहेत आणि एकदम उत्कृष्ट स्वादिष्ट भजे तयार झालेले आहेत. वा छान. आता ढोकळा खात नाही. याला आमच्याकडे पोंगा पंडित म्हणतात. याला वेगवेगळे नावं आहेत पण आमच्याकडे पोंगा पंडित म्हणतात. आणि आता याची नवीन डिश तयार झाली आहे आलू पोंगे. हे असे तोडून ते आलू भरतात म्हणजे आलू बोंड्यात भरतात तसे. आता हे आलू बोंडे आमच्याकडे बटाटा वडा जो असते तिकडचा त्याला आमच्याकडे आलू बोंडा म्हणते. आलू बोंड्यात आता आलू पोंगे तयार झालेले आहेत. आणि हे आहे गुळपट्टी म्हणतात त्याला. साधारण चिक्की या नावानं हा प्रसिद्ध आहे. पण ही गुळपट्टीची खासियत अशी आहे की जसं चिक्की दातात अडकते तशी ही गुळपट्टी दातात अडकत नाही. हे काय म्हणजे हे भाकरवडी आहे, लसूण भाकरवडी. आणि ही गुळपट्टी या आपल्या कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे. हा आमच्या गरोदर माता भगिनींसाठी ते फार उपयुक्त आहे. त्याचा उपयोग करू शकता आणि फार पौष्टिक आहे. गाईच्या गावरानी गाईच्या गोमूत्रापासून शेणापासून कापूर तुळशीचा पाला त्याच्यापासून तयार केलेली हे धूपबत्ती आहे पहा. आरोग्यासाठी चांगली. क्या बात आहे. म्हणजे लावून द्यायची घरात लावून देते. मच्छर वगैरे येणार नाही. काय सांगता. त्याचा सुगंध पण चांगला येणार. बायको नाही घरात पण थांबून काढा आणि धक्के नका मारू. चला फटाफट हो, तुम्ही नाही मागे पडला. चला हा काय भाव यामध्ये 150 रुपये. जास्त असं वाढले चला घ्या. कार्ड त्यामध्ये एक मोठा मोठी पडी आणि छोटी आहे. इथे समान वजनाचे दोन डबा हे ठेवले वजन लागते. आणि तुम्ही याला बघून बघितलं तर वजन थोडासा म्हणजे ताकद थोडी जास्त लावावी लागते. त्याला जास्त आणि याला कमी लावावी लागते. कारण की आता जे आवरण आहे ते बाहेर ते थोडंसं छोटं आहे आणि याचं मोठं आहे. जार का म्हणजे जार हे पिंस्क्रीन प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये प्लेट अशा प्रकारे रचना केलेली आहे ज्यामधून किडे बाहेर पडतही नाही आणि म्हणजे कोणता किडा बाहेर पडू शकत नाही. त्याच्यावरती जर आपण हात ठेवला त्याच्या आपल्या हाताचे तसे आपल्याला समजलेले दिसतात. तुम्ही बघा. बढिया. मधून चालत येणार ना.
आनंद राहते. गाडगे महाराजांना आपल्याला सांगितलं होतं का एक वेळ तुम्ही जेवणाचं ताट मोडा पण लेकरं शिकवा. तुम्ही शिकता ना रे? चांगली आहे का शाळा? गावात रस्ते साफ होतात का? आगंदारी आहे का गावात? जातात का नाही? मास्तरीत मारते काय? काय म्हटलं हो म्हणतात. सौर ऊर्जा आली आहे का? पाणी स्वच्छ आहे काही दोन मुद्दे. हा मग तुम्हाला स्वच्छ पाणी भेटते का प्यायले? स्वच्छ पाणी भेटते. आणि शाळा स्वच्छ ठेवतात का नाही? ते स्वच्छ ठेवतात का नाही? मग ज्या ठिकाणी शाळा स्वच्छ राहते, रस्ते स्वच्छ राहते, गाव स्वच्छ राहते, त्या ठिकाणी माणूस आजारी पडत नाही. म्हणून रोज आंघोळ करायची, तू कशी घालशील तू तर जातच नाही. आंघोळ कोण करते? सगळे करत. अरे मायाच सारखे तर बोला बोला मग. गोपाला महाराज की पाहिलं ना तुम्ही. स्पर्धा साधी सुधी नाही. लहान लहान पोट्टेपासून तर मोठ्या माणसापर्यंत मोठ्या फळापर्यंत सगळे कामाला लागलेले आहेत, कामाला लागलेले आहेत. तुम्ही लागले का नाही? का अजून पोचलो नाही? नाही तुमच्या गावात मी येणार आहे. तयार आहे ना? माणशी चारतो आणि ते गुपचूप तर गुपचूप खायला आम्ही गुपचूप गुपचूप. असे हास्य सम्राट प्रसिद्ध अभिनेते भारतजी गणेशपुरे उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आपल्या अकोला जिल्हा परिषदेच्या CEO मॅडम माननीय अनिताताई मेश्राम सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यानंतर राज्य समन्वयक सोमनाथजी कोठोडे सर. मराठी कला व्यवसायातील एक उत्कृष्ट, लोकप्रिय आणि अष्टपैलू विनोदी अभिनेते म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांच्याविषयी दोन ओळीला विकास कामाचा आढावा घेता. सुरुवातीला 2017-18च्या कालावधीपासून या गावाची सुरुवात झाली. तर या गावाची त्यानिमित्तानं आम्ही डेकोरेशन करू आणि या राष्ट्रसंत असू द्या. सगळ्याला नमस्कार. राम राम. कसे आहे मदापुरी? गावाचं नावच गोळ आहे. गावाच्या नावच मध आहे. मधानं भरलेलं गाव आहे. हे गाव नुसतं गाव नाही आहे. त्या गावाची माहिती म्हणजे गाव मॅडम हे उच्च शिक्षित गाव आहे. इथे बरेच लोक सगळे आवर्जून शेती करणारे लोक आहेत, पण सगळे उच्च शिक्षित आहेत, MSc वगैरे आहेत. हे गाव गाडगे महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे. गाडगे महाराज येऊन गेलेले आहे या गावाला. काय हरकत नाही. गाडगे महाराजांचे विचार आपण पुढे ढकलूया. तुम्ही गावातले चांगले चांगले कामं केलेत. फक्त मॅडम मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही जे बायका असते की नाही, पाहुणे येणार म्हणून घर साफ करतात, तसं करू नका. पाहुणे येणार म्हणून कपड्याचे घड्या करून ठेवता तुम्ही, घर झाडून घेता, तसं करू नका. हमेशाच घर झालेलं ठेवा. मग तुम्हाला काय कमी आहे काय? तुम्हाला स्वतःलाच बरं वाटते की नाही आपलं घर स्वच्छ असलं की नाही? आणता की नाही? लय स्वस्त आहे बरं हे. कंपनीत निघते त्यावेळेस लय स्वस्त आहे. तुम्ही जर 25, 30, 50, 100 लोकांनी मिळून जर शेती केली आणि जर सामान आणलं, बी आणलं, हे आणलं, तुमचा अर्धा खर्च तिथंच वाचते. पण आपला सहायचा भांडण धुऱ्यावर जायच्या मायाकडे. धुऱ्यावरच कुलाड घेऊन आहे. 2 फूट तिकडे सरकले म्हणजे 2 फूट इकडे सरकले म्हणजे अरे सोडून द्या ना. 2 फूट तुम्ही सोडली ना तर 8च्या 10 फूट तुमचीच होती. धुऱ्यात केवढी जमीन चालली पाहिजे. 8, 10, 15 फुटाचे धुरे आहेत लोकांचे. तर असे धुरे तोडून टाका. मनमिळा काय होत नाही असा तोडून खर्च काढायचा. सगळं किती खर्च झालं, किती कुणाची जमीन आहे. आपल्या गावात पोरी तर आहेत मोठी, एकदम मोठे शाळेत हुशार आहेत मोठे. कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्पन्न, त्याचा खर्च
ते करून बघा, हा प्रयोग गावागावात करून बघा, हे गरजेचं आहे. हे तुम्ही एकत्र आल्याशिवाय होणार नाही. तुम्ही एकत्र आलेले आहे. तुम्ही या गावात मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद करतो. एक स्वच्छ सुंदर गाव मला पाहायला भेटलं ह्या निमित्तानं. आणि तुम्ही एवढ्या संख्येनं आताही उन्हातानात जेवायचे असेल, घरी स्वयंपाक तयार असेल. आणि इथचं वांग्याचं भरीत फार प्रसिद्ध आहे ना, भाकर आणि वांग्याची भरीत हे मधापुरीची खासियत आहे. तर तसं वांग्याचं भरीत गिरीत घरात रेडी असेल. आज रविवार आहे, बहुतेक काही कटाई पण झाली असेल, बकरे गिकरे कापले असतील, काय सांगता येत नाही, रविवारी लोक खात असते. तर तुम्हाला आनंद हा फक्त बोला एकमेकाशी, राग नका मानू. बऱ्याच लोकांचं असते की मी कायले बोलू, तू कायले, समोर जा, बोला, आनंद घ्या, मजा करा आणि सुखाने जगा. आनंदाकडे जिकडे तिकडे चोळीकडे चला. ग्रामपंचायतला पहिले तुम्ही टाळ्या वाजवा. ग्रामपंचायतनी मला 3.5 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. द्यायचा आहे का? अरे मला दिला. या बचत गटासाठी मीनाताई गजानन पवार, सचिव मंगला राजू पवार, तसेच संगीता इंगळे व संगीता गांजरे यांना भारत भवनच्या हस्ते 3.5 लाखांचा चेक देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. हा 3.5 लाखाचा चेक हा महिला बचत गट नवजीवन ग्राम संघ मधापुरी यांना आमच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मेश्राम मॅडम, ॲडिशनल सचिव लोखंडे सर, उपमुख्य कार्यकारी बांगर सर, गटविकास मोरे सर, तसं उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व आजच्या इथं भरत भाऊ गणेशपुरे यांची धन्यवाद. चालले अभिनेत्री बघू शकता तुम्ही, गर्दी पाहून घ्या. हा ओम ब्लॉक काढून आलाच. गर्दी. मित्रांनो, आता कार्यक्रम संपला. आता चाललो आपण घरी. अंकुश भाऊ आहे इकडे. कार्यक्रम संपला. आता अभिनेत्री गेले भाऊ घरी, भारत भाऊ. आता आम्ही पण जातो घरी, जेवण करतो. भेटू न्यू ब्लॉगमध्ये. जसं का हिमांशीने सांगितलं तुम्हाला, आम्ही चाललो घरी आणि अभिनेत्री चालले गेले. आता व्हिडिओ इथे स्टॉप करतो. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ह्या काढून गाडी आली दिल्ली, मी गाडी चालवली. आता आम्ही जातो घरी. आणि भरपूर कॅमेरा आले होते तर तरी काढू शकलो म्हणा. भरपूर क्लिपा काढल्या आम्ही, तरी दाखवलं तुम्हाला. हा ब्लॉगिंग करायलाच. चला जातो आम्ही घरी. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.